पॉपअपला एकदम चांगल्या प्रकारे कसं बांधायचं आहे ते सुद्धा दाखवणार आहे मित्रांनो. हे बघा, हे आपला नॉर्मल हुक आहे. हा पॉपअप आहे जो आपण पॉपअप बनवलेला आहे ह्या व्हिडिओमध्ये. तो हा वाला पॉपअप आहे. ह्याला आपण कशा प्रकारे गळ बांधणार आहे ते सुद्धा दाखवणार आहे. सगळं घरच्या वस्तूंनी आपण पेनाची रिफिल घेतलेली आहे, तिला कट करून घेणार आहे बारीक पीसमध्ये. हे बघा, हा बारीक पीस आहे. एवढ्याशा पीसमध्ये कट करून घ्यायचे 2 तुकडे, जे की आपल्याला यूज होणार आहेत. हे नंतर एक सुई आणि ब्रेडेड लाईन घेऊन त्याच्यामध्ये ओवायचं आहे एक. ओन झाल्यावर एका लाईनमध्ये असं ओवून टाकायचं आहे आणि मग सुई काढून टाकायची बाहेर. नंतर पुन्हा आपण ही अशी लाईन घेणार आहे. दोन्ही टोक असे सुईमध्ये ओवून घ्यायचे आहेत. हे इथं खाली आपलं पॉपअप स्टॉपर होईल. हे बघा. त्याच्यानंतर एक पॉपअप घ्यायचा आहे असा वाला. त्याला आपण सुईने ओवून घेणार आहे सेंटरमधनं. त्याच्यानंतर आपण रिफिलचा एक तुकडा त्याच्यातनं ओवून पडला. अजून एक रिफिलचा तुकडा ओवून घ्यायचा आहे आणि तो एकदम एंडिंगला, पॉपअपच्या एंडिंगला बांधायचा आहे. सुई काढून टाकायची मित्रांनो बाहेर. दोन्ही दोरे वेगवेगळ्या साईडला टाईट केले तरी चालतील, तरी पण टाईट होते ते. असे 2 गाठी मारायचे आहेत मित्रांनो. एका गाठने लूज होऊन जातं थोड्या दिवसात पॉपअप. त्याच्यानंतर बघा, आपण हे वाले हुक यूज केलेत. हे खूप चांगले आहेत मित्रांनो. 4 नंबरचा हुक आहे. हे तुम्हाला कुठेही नॉर्मल शॉपमध्ये भेटून जातील. रोसाठी 1 नंबर आहे हा हुक मित्रांनो, पाहू शकता. त्याच्यानंतर आपण तो एक हुक घेतलेला आहे, तो पॉपअपच्या रिफिलमधनं
ओवून घ्यायचं आहे. ओवल्यानंतर हुक आपल्या पद्धतीने बांधून घ्यायचं आहे मित्रांनो पॉपअपला. हे बघा अशा प्रकारे गळ्यामधनं ओवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कमीत कमी 8 ते 10 राऊंड मारून गाठ बांधायची मित्रांनो. हे बघा त्याच्यातनं ओवून घ्यायचं आहे मित्रांनो. ओवताना फक्त टाईट ओवा, कारण की गाठ लूज पडली नाही पाहिजे. हा पाहू शकता आपला ऑलमोस्ट पॉपअप डन आहे. हा चांगल्या प्रकारे मूव्ह पण करतो मित्रांनो. हे बघा पाहू शकता ही शीशाची प्लेट आहे. हिला आपण असं कट करणार आहे पॉपअपसाठी लावायला. अशा प्रकारे रोल करायचे. बस झाली, मोठी नको लय. हो हो लय जड होती मग. हा शीशा एवढं अंतर ठेवायचं मित्रांनो शीशाच्या मध्ये. अशा प्रकारे आपलं पॉपअप रेडी झालं आहे पाहू शकता.